बातमी भाजपामधल्या एका मोठ्या कानमंत्राची। लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार असा नारा भाजपने दिलेला आहेच, पण त्याचबरोबर पुढची 30 वर्ष सत्तेत राहण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत। दिल्लीमध्ये क्लस्टर प्रमुखांच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपची रणनीती स्पष्ट केली आहे। तरुण आणि नवे चेहरे मैदानात उतरवण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर अमित शहांनी नवा मंत्र देत भाजपची 5 लक्ष्यही निश्चित केली आहेत। लोकसभेचं रणशिंग फुकलं गेलंय। अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठेच्या निमित्तानं भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना घरोघरी पोहोचतायत। दुसरीकडे राहुल गांधी यांची 55 दिवसांची भारत न्याय यात्रा सुरू झाली। भाजप प्रणित एनडीए विरुद्ध इंडिया आघाडीत हे युद्ध रंगणार आहे। भाजपनं लोकसभेसाठी स्थानिक पातळीपासून ते केंद्रीय पातळीपर्यंत यंत्रणा उभारलेली आहे। देशातील 3 ते 4 लोकसभा मतदारसंघांचा एक क्लस्टर तयार करण्यात आला असून प्रत्येकासाठी क्लस्टर प्रमुखही नियुक्त करण्यात आलाय। भाजपच्या या क्लस्टर प्रमुखांची बैठक दिल्लीत मंगळवारी पार पडली। या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते। भाजपच्या प्रचाराचा महामंत्र त्यांनी या बैठकीत दिला। निवडणुकीत 5 लक्ष या क्लस्टर प्रमुखांना देण्यात आली आहेत। भाजपची 5 लक्ष नेमकी काय आहेत हे आपण पाहूयात। बूथ स्तरावर नवीन मतदारांवर लक्ष, महिला बचत गट, महिला मतदार महत्त्वाच्या, दलितांपर्यंत नेत्यांनी पोहोचण्याचे आदेश, दुर्गम भागात आदिवासींपर्यंत पक्षाचा विस्तार, केंद्रीय योजनांच्या लाभार्थींकडे विशेष लक्ष। या 5ही वर्गांपर्यंत पोहोचण्याचं आणि त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याचं या बैठकीत शहांनी स्पष्ट केलंय। आणि महाराष्ट्रात सुद्धा मोदींचं वादळ आल्यावर उद्धव ठाकरे आणि संपूर्ण काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी हे झाड पत्त्यासारखे उडून गेल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। या निवडणुकीत 400 पार असा नारा भाजपने दिलाय। इतक्यावर अमित शहा थांबलेले नाहीत। पुढची 30 वर्ष सत्तेत राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असंही अमित शहांनी या बैठकीत स्पष्ट केलंय। भाजपचा नेमका मेगा प्लॅन काय आहे हे आपण पाहूयात। देशातील 543 लोकसभा मतदारसंघांसाठी 156 क्लस्टर प्रमुखांकडून तयारीचा आढावा। प्रत्येक 4 लोकसभा मतदारसंघांचा क्लस्टर, या क्लस्टरची जबाबदारी एका नेत्याकडे। मतदारसंघातील संभाव्य उमेदवार, नव्या उमेदवारांचा शोध घेण्याचे आदेश। 2 किंवा 3 वेळा विजयी झालेल्या खासदारांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी। राज्यसभेत असलेल्या केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा घराघरात पोहोचवण्याचे आदेश। लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा संकल्प। पुढची 30 वर्ष सत्तेत राहण्यासाठी आत्तापासून कामाला लागण्याचं आवाहन। भारतीय जनता पक्ष महायुतीतल्या सर्व जागा जिंकून आणण्यासाठी आम्ही आमची कंबर कसली आहे। आम्ही त्याचा आढावा घेतो, त्याच्या योजना बांधतो, त्याचं नियोजन करतो। या सगळ्यातून अतिशय बूथ स्तरावर असेल, समाज गट स्तरावर असेल, समाज वर्ग स्तरावर असेल, भाषावार वर्ग स्तरावर असेल, आम्ही त्या ठिकाणी त्या सगळ्याबद्दलची योजना आणि आखणी करतो। काही दिवसांपूर्वी 3 लोकसभांचं आमचं काम पूर्ण झालं होतं। आज उरलेल्या 3 लोकसभांचं काम पूर्ण झालं। आता 6 लोकसभांच्या मध्ये विजयाचा फॉर्म्युला, योजना, नियोजन आणि महारस्ता आम्ही त्या ठिकाणी नियोजित केलेला आहे। बूथ स्तरापासून क्लस्टर ते राजकीय नेत्यांपर्यंतचे प्रचार दौरे भाजपाचं नियोजन पूर्ण झाल्याचं दिसतंय। 2019च्या निवडणुकीत पराभव झालेल्या 164 मतदारसंघांवर भाजपचं विशेष लक्ष असणार आहे। या 164 मतदारसंघातील उमेदवारांची यादी पहिल्यांदा जाहीर करण्यात येईल। जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचं सूत्र उमेदवार निवडीसाठी आणि प्रचारासाठी वापरलं जाण्याची शक्यता आहे। या बैठकीला राज्यातील भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, राम सातपुते, अतुल सावे, हर्षवर्धन पाटील, रवींद्र चव्हाण हे नेते उपस्थित होते। यापैकी काहींची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेतही आहेत। त्यामुळे या नेत्यांची बैठकीतली उपस्थिती महत्त्वाची मानण्यात येते। या नेत्यांना आगामी काळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे। या लोकसभा निवडणुकीत भाजप अजस्त्र प्रचार यंत्रणा वापरणार असल्याचं स्पष्ट होत आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।